राज्यातील कुटुंबातील स्त्रियांना एक आनंदाची बातमी असून गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थी स्त्रियांना रील्स तयार करून बक्षीस जिंकण्याची उत्तम संधी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे। राज्य काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक गृहलक्ष्मी योजना लागू होऊन 1 वर्ष पूर्ण झालं आहे। या निमित्ताने कुटुंबातील सर्व स्त्रियांना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शुभेच्छा आणि अभिनंदन दिलं आहे। तसेच स्त्रियांना बक्षीसही जाहीर केलं आहे। गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत लाभार्थींनी त्यांच्या जीवनामध्ये या 1 वर्षात आलेल्या बदलांची माहिती मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना सांगण्यासाठी रील्स तयार करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जसे की यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर करण्याचं आवाहन केलं आहे। ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ನಿಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮಿ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಮಾತಾಡ್ತೀನಿ। ಇವತ್ತಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಮಹತ್ವಾಕಾಂಕ್ಷೆಯ ಯೋಜನೆಯಾದಂತ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನ ಜಾರಿಗೆ ತಂದು 1 ವರ್ಷ ಆಯಿತು। ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕುಟುಂಬದ ಎಲ್ಲ ಯಜಮಾನಿಗಳಿಗೆ, ನನ್ನ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿಗಳಿಗೆ ನಾನು ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಮತ್ತು ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ। ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿಯು ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಬದಲಾವಣೆಯನ್ನ ಈ 1 ವರ್ಷದಲ್ಲಿ ತಂದಿದೆ, ಈ ಬದಲಾವಣೆಯನ್ನ ಬನ್ನಿ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ। ರೀಲ್ಸ್ ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಯೂಟ್ಯೂಬ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ। ಯಾರು ಜಾಸ್ತಿ ರೀಲ್ಸ್ ಓಡುತ್ತೆ, ವ್ಯೂಸ್ ಸಿಕ್ಕುತ್ತೋ ಅಂತ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ, ಅಂತ ಯಜಮಾನಿಗೆ, ಅಂತ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿಗೆ ನಿಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮಿ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ಬಹುಮಾನ 1 ತಿಂಗಳು ಅಂದ್ರೆ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 30ನೇ ತಾರೀಕಿನವರೆಗೂ ನಿಮ್ಮ ರೀಲ್ಸ್ ಗಳನ್ನ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಗಳಲ್ಲಿ, ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಅಥವಾ ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ। ಜಾಸ್ತಿ ವ್ಯೂ ಸಿಕ್ಕಂತ ರೀಲ್ಸ್ ಮಾಡಿದಂತವರಿಗೆ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಒಂದು ಬಹುಮಾನವನ್ನ ಕೊಡ್ತೀನಿ। ಹರಿಯಪ್ ಮೊದಲ 50 ಜನರ ದಾರಿಯನ್ನ ನಾನು ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತೀನಿ। ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ತಾವೆಲ್ಲರೂ ಈ ಒಂದು ರೀಲ್ಸ್ ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಈ ಒಂದು ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆಯಿಂದ ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಆದಂತ ಬದಲಾವಣೆಯನ್ನ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಜನರ ಜೊತೆ हंचಕೊಳ್ಳಿ। तम्मेल्लरिಗೂ शुभाशयಗಳು। नमस्कार, ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ। ज्या स्त्रियांच्या रील्सला अधिक व्ह्यूज मिळतील त्या स्त्रियांना बक्षीस दिलं जाईल। यासाठी 1 महिना म्हणजे सप्टेंबर 30 पर्यंत स्त्रियांनी त्यांच्या रील्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर कराव्या लागतील। अधिक व्ह्यूज मिळवणाऱ्या स्त्रियांना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर वैयक्तिकरित्या बक्षीस देतील। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।